नरडच फोडून टाकते आज. ए गायबाने, बंद कर ती बिपानी, बंद कर. कशाला आल्यास इथं? हा, आमची आई आली का इथं? हा, आले आहे, आले आहे. आत आहे. भांडी घासायले आहे, फरशी पुसते आहे, झाडू मारते आहे, माझी पातळ धुते आहे. जा 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 जा, लवकर तू बी कामाला लाग जा. तीच लायकी आहे ना तुमची. इंदुराणी, शांतपणे विचारले तर शांतपणे सांगायचं, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? काय नाहीतर? तू थांबच आज जरा. तुला दावतोच ह्या इंदुराणीचा इग्गा. गौरी, तुझी आई आलती इथं, पण घरात पाऊल न टाकताच निघून गेली. तू पण जा ना. अगं मी म्हणतो जा लवकर. जा, दिदे दिदे, हे बघ दिदे, आता नको दिदे, दिदे दिदे. दिदे, काल रातच्यालाच बार उडवला. शर्रा नव्हता म्हणून वाचली आज टिटवी. दिदे, ती नाही, तू वाचलीस. चालतं फिरतं कोर्ट आहे ते. बिंद्रे, तू मला शानपणा नाही शिकवायचास. रबार. ताई, काय झालं इथं? अगो बाई, कोणीतरी बाई माणूस पाण्यात पडलंय. अरे त्या पुलावरून टोल गेला नव. तोल गेला, कवडी मारली, कुणाच्या बाला माहित. आई, आई, आई. तुला काय वाटलं? तुम्ही होते?
रडू नको ये 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 चल गौरे अगं गप गौरे गप गप गौरे गप 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 की काय झालं हं? असं न सांगता कुठे गेलती तू आणि गेली ते गेली त्या बाईच्या घरी गेलीस. तुला मी सांगितलेलं ना की त्या घरचा उमरा अजिबात ओलांडायचा नाही. आई मी तुला शपथ दिलेली माझी. माझ्या पोरींच्या भविष्याची भीक मागायला गेलते पण पाऊल टाकायच्या आत तू नजरेसमोर आली आणि धीरच झालं नाही. मग तशीच माग वळली. डोक्यात हजार विचारांची कालवा म्हणून मन शांत करायला या कृष्णाई जवळ आली. अशी अचानक गायब झालीस. तू थोडा तरी विचार केला का की आमच्या मनात काय विचार आले असतील. गौरे तू मला नवरा किंवा पोरींपैकी एक निवडायला सांगितलं पण मी तर 15 वर्षापूर्वीच माझ्या पोरींना निवडलंय ग. नवऱ्यानं सोडल्यावर वाटलं जीव द्यावा काय आमचं संपून टाकावं दुःख. मग तुम्ही तिघी नजरेसमोर यायच्या. मूल जन्मल्यावर आईच्या पोटची नळ तुटती पण मनाची डाळ आयुष्यभर टिकते. जोवर माझ्या 3 मुलींचे हात मी मजबूत हातात देत नाही तोवर तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. आई या हातांना कधीच कमजोर समजू नकोस. याच मजबूत हातांनी आम्हा 3 बहिणींनी वाढवलंय. बाईला जगायला नवऱ्याच्या मजबूत हाताची तर सोड पण नवऱ्याची सुद्धा गरज नाही हे तू समजा जगाला दाखवून दिलंस. आणि आम्ही तुझ्याच लेकी मग आमच्यासाठी मजबूत हात का हुडकते तू. पोरी आजवर मी जे सोसलं ते तुम्हाला सोसायला लागू नये म्हणून. आई आम्ही नसतो तर तू जीव देऊन कधीच तुझ्या दुखण्यातनं मोकळी झाली असतीस. पण आमच्यासाठी तू जगायचं ठरवलंस. लहानपणापासून बघत आले आई तू लय सोसलं ग आमच्यासाठी. मग आम्ही थोडं सोसलं तर काय हरकत आहे. आणि नाही झाली मुलींची लग्न तर काही फरक पडणार आहे काही. अगं जशी आजपर्यंत तू आमची आई बनून आमच्या सोबत होतीस तशीच इथून पुढं आम्ही 3 बहिणी मिळून तुझी आई आहोत असं समज. आई जशी तू आमची काळजी करते तशीच आम्हाला बी तुझी काळजी करू दे की ग. नाळ फक्त आईच्या बाजूने जोडलेली नसते तर ती लेकींच्या बाजूने पण तेवढीच जोडलेली आणि घट्ट असते. आई अगं तुझ्या चांगुलपणाच्या या दडपणाखाली तुझी मुले दबून गेले ग. आणि हा आम्हाला तू कधीच सोडून जायचं नाही. कधी ना कधी तर जायला लागणारच. अगं मी फक्त नावाची कृष्ण आहे. या कृष्णाबाई सारखं कायम वाहन जमणार आहे मला. परत तेच सोड हे सगळं. चल घरी जाऊ आपण. तिथं तुझ्या 2 लेकींचा जीव वर खाली होतोय तुझ्या काळजीनं. हो का आणि माझ्या या लेकीला माझी काळजी नाही. वाटते या लेकीला पण माझी काळजी वाटते. वाटत नसती तसं डोळ्यातनं गळागळा पाणी वाहिलं असतं का. ते वाऱ्यामुळे येते. बरं चल जाऊ. आता कलेक्टर बाईने आदेश दिला तर चालायलाच पाहिजे. अजून नाही झाली मी कलेक्टर. होशील मग. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.